हाय मैत्रिणींनो, तुमचं माझं पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर मी आज चिकन दम बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य, तर मी इथे 2 किलो चिकन घेतलेलं आहे। त्याचबरोबर अद्रक, लसूण, कांदा, पुदिना आणि कोथिंबीर, आणि मी रेडीमेड सुहाना बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर आणि मॅगी मसाला, तळलेला कांदा आणि दही। त्याचबरोबर इथे मी 2 किलो चांतारा तांदूळ घेतलेले आहे आणि खडे मसाले पाहू शकता तुम्ही, आणि अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर, पुदिन्याची बनवली आहे। त्याचबरोबर तळलेला कांदा देखील मी आधी तळून घेतलेला आहे। तर आता आपण सगळे मसाले चिकन मध्ये चांगले मिक्स करून घेऊया। सुरुवातीला मी चवीपुरतं मीठ टाकते। तर मी इथे आता अद्रक, लसूण आणि पुदिन्याची पेस्ट ॲड केली आहे। मग आता हळद आणि तळलेला कांदा हा कुस्करून त्यामध्ये ॲड करायचा आहे। त्यामुळे त्याची चव एकदम मस्त येते। बघू शकता तुम्ही मी कसं कुस्करून टाकत आहे ते। मग आपण 2 सुहाना बिर्याणी मसाला आणि मॅगी मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे। मग फ्रेश दही ॲड करायचं त्यामध्ये, आणि असे चांगले मसाला चिकनला लावून घ्यायचं। बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे लावत आहे मसाले सगळे। त्यामुळे आपल्या चिकनला एकदम मस्त अशी चव येते सगळे मसाले चिकनला लावल्यामुळे। मग आपण इथे पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे, आणि त्यामध्ये मी ते खडे मसाले आणि अख्खे कांदे घालत आहे। नंतर ते कांदे आपल्याला बाजूला काढून ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे, त्याची पेस्ट बनवायची आहे। आणि थोडंसं तेल टाकायचं तांदूळ सुटसुटीत होण्यासाठी। मग त्यामध्ये मी तांदूळ ॲड करते, आणि अर्धे तांदूळ पकतील एवढं आपल्याला त्या तांदळाला शिजवायचं आहे। 1-2 वेळा हलवायचं, नाही तर तांदळाचे तुकडे पडतात। बघू शकता मी 1 वेळाच हलवलेली आहे। तांदूळ इथे आपले अर्धे शिजलेले आहेत। तर आपण ते चाळणीमध्ये काढून घेऊया। बारीक चिरलेले टोमॅटो आणि कोथिंबीर, आणि त्याचबरोबर तो उकळलेला कांदा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। नंतर मी इथे पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये मी आता टोमॅटो ॲड करते आणि तळून घेते। तर बघू शकता तुम्ही इथे तेल गरम झालेलं आहे आणि मी टोमॅटो तळत आहे। टोमॅटो चांगला बारीक होईपर्यंत तळायचं, आणि मग त्यात कांदा लसूणची आपण मिक्सरला बारीक केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे। मंद आचेवर आपण पूर्ण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट अशी तळून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याला इथे टोमॅटो बारीक असं पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची शिजवून। तुम्ही बघू शकता मी 5 ते 10 मिनिटं त्याला तळून घेत आहे। 5 ते 10 मिनिटं झाल्यावर आपण त्यात अंबारी मिरची पावडर घालणार आहोत। त्यामुळे आपल्या बिर्याणीला मस्त असा कलर येतो आणि चवही खूप छान लागते। पाच ते 10 मिनिट झाल्यावर आपण त्यात चिकन मसाला लावलेलं ॲड करून घेणार आहोत।
त्यानंतर चिकनला 5 ते 10 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत। तर आपल्या इथं 5 ते 10 मिनिट चिकन 10 मिनिट शिजवून झाल्यावर आपण तळलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर इथे आपण आता अर्धे शिजलेले तांदूळ ॲड करून घेणार आहोत। तर बघू शकता मी इथे कशा प्रकारे तांदूळ टाकलेले आहे। पातेल्यात पूर्ण असे तांदूळ पसरवून घ्यायचे आहेत चमच्याच्या साहाय्याने, आणि वरून आपल्याला तळलेला कांदा आणि कोथिंबीर आणि थोडासा कलर ॲड करायचा आहे। त्यामुळे तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला 2 किलोची बिर्याणीची रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे बघू शकता तुम्ही। तर आपल्याला दम देण्यासाठी गव्हाचे पीठ पातेल्याला असं बाजूनी लावून घ्यायचे आहे। आपल्या बिर्याणीला छान कलर येण्यासाठी मी इथं केशरी कलर टाकत आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर आपल्या बिर्याणीला दम देण्यासाठी गव्हाचे पीठ थोडेसे तिंबून घेऊन पातेल्याच्या कडेला असं लावून वरती झाकण असं दाबून ठेवायचं। त्यामुळे आपले बिर्याणीची वाफ बाहेर जाणार नाही, आपल्या बिर्याणीला मस्त असा दम बसेल आणि आपल्या बिर्याणीची चव पण खूप छान येईल। त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। तर मैत्रिणींनो, बघू शकता आपली बिर्याणी कशी झालेली आहे। तर मैत्रिणींनो, आपल्याला इथे चिकन आणि राईस दोन्हीही मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तर मैत्रिणींनो, आपण बघू शकता फायनल आपली बिर्याणी अशी झालेली आहे। याची चव पण खूप मस्त लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। धन्यवाद।